चपाती जितकं सोपं आहे ना नाव ऐकायला, तितकंच करायला सुद्धा. प्रत्येका ठिकाणी ना चपाती थोडंफार ना जे नवीन करतात त्यांना प्रॉब्लेम येतो बरं का. चपातीचं आंबट होते. काही तुम्हाला छोट्या मोठ्या सिक्रेट टिप्स सांगणार आहे. त्यानुसार ना ही तुमची चपाती अगदी रुमालासारखी मऊ लुसलुशीत आणि तुम्हाला सांगतो तोंडात टाकणारी विरघळणारी ही चपाती कधी खाल्लाय का हो तुम्ही? तर आज तयार करूया आपण रुमालासारखी ना मस्त चपाती. तर काय करायचं, परात घ्यायची, त्यामध्ये ना तेल घालायचं. आता आमच्यात घरामध्ये 4 लोक आहेत. 4 लोकांसाठी मी इथं दरवेळेला 2 चमचे तेल घालते. त्यामध्ये पाणी ॲड करायचं 1 फुलपात्र आणि त्यामध्येच मीठ घालायचं. सगळं साहित्य छान हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पीठ चाळून घ्यायचं गव्हाचं. कसलंही पीठ असू दे, कसलंही गहू असू दे तुमच्या घरामध्ये, जेव्हा तुम्ही चपाती करताना ह्या एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली ना की चपाती अगदी ना मऊ जार होते, रुमालासारखी होऊन जाईल बरं का. तर आता ह्या पिठामध्ये पहिल्यांदा पाणी घातलेलं, ह्याच्यामध्ये थोडंसं ना हे सगळं पीठ आहे ती मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच ना अगदी थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी ना घालून मळून घ्यायचं. तर काही वेळेला काय लोकांना ना पातळ पीठ आवडतं म्हणजे मळल्यालं, आणि काही लोकांना घटसर. तर मी कायम ना घटसर मळते. तर शक्यतो ना पातळ पीठ मळलं ना जास्त पोळ्या होतात आणि मऊसुद्धा होतात. पण मला घटसर म्हणजे मीडियमच आवडतं पीठ मळून घ्यायला, म्हणजे लाटण्यासाठी. कारण की पातळसुद्धा मला जमत नाही आणि घटसरसुद्धा नाही. त्यामुळे थोडंसं मर्दून आता हे पीठ आपण छान असं मळून घ्यायचं. पाण्याचा वापर अगदी थोडं थोडं करून घ्यायचा आणि असं घटसर पीठ मळून घेतलं आहे. आणि आहे मळलेलं पीठ आहे, थोडंसं तेल लावून आहे ना एका टोपामध्ये अर्धा तासासाठी किंवा तासासाठी ठेवायचं. जेवढं पीठ छान मुरल ना भिजल ना तेवढा पोळ्यासुद्धा सुंदर होतात. तर तुम्हाला ना तुमच्याकडं ना चपातीला पोळी म्हणतात का हो? तर आमच्याकडं जी पुरणाची पोळी असते ना त्याला पोळी म्हटलं जातं. आणि ह्या चपातीला म्हणजे जे हे गोळा केला जातो ना बिना पुरणाचा, त्याला हे चपाती म्हटलं जातं. तर पहिली आपण चपाती करून घेणार आहोत, ती म्हणजे ना इथं 2 घड्याची. तर ना ही आहे ती मी लहानपणी असताना आमच्या दीदीच्या घरी जायची. सर्वात मोठी दीदी ना तिची जबाबदारी चपाती करायची 2 घडीची. लहानपणापासून बघितल्यामुळे ना ही पद्धत माझी राहिली आहे बरं का. कारण की ह्या मी घरामध्ये जेव्हा चपाती करते ना ह्या पद्धतीनं करते. तर घडी मारून घ्यायची, त्यामध्ये पीठ घालायचं आणि ही पोळी आहे ती चपाती आहे ती पटपट लाटून घ्यायची गोल असं. तर लाटानासुद्धा पहिल्यांदा ना मधून घ्यायचं आणि नंतर आहे ती कडला सरकून घ्यायचं, म्हणजे चपाती आहे ती चांगली टमटमीत फुगली जाते. आणि बघू शकताय सर्व बाजूने अशी छान असं सगळीकडं एक समान करून घेतलेली चपाती आहे ती गरमागरम ना तव्यामध्ये घालून घ्यायची. चपातीचा आकार बघू शकता, एकदम जाडसुद्धा नाही किंवा पातळसुद्धा नाही. तर तवा चांगला तापून द्यायचा आणि नंतर त्यामध्ये घालायची ही चपाती. तर म्हणत असाल की भैया आता चपातीचा सुद्धा व्हिडिओ टाकत आहे, पण ज्या लोकांना जे सुगरणी आहेत किंवा त्यांना स्वयंपाकाची आवड आहे ना, हा व्हिडिओ ना हमखास ती लोकं आवडीनं बघणारच. एकदम घवळ्या चपात्या आहेत त्या काढून घ्यायच्या. तुम्हाला हे सांगू का, ही 2 घड्याची चपाती आहे ना घवळी ना सहज निघते, म्हणजे निबार दिसत नाही. ते तुम्हाला अर्थ कळाला असेल. आपण दुसरी पद्धत आपण वापरणार आहोत, ती म्हणजे बघू शकताय अशी गोल लाटून घ्यायची आणि मध्ये सगळ्या बाजूला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये पीठ घालायचं. जसं आपण पुरणाचा गोळा भरतो, पुरण घालणार नाही, फक्त गोळा अशा पद्धतीने करून घ्यायचं. सर्व बाजूने आहे ती गोल आकार करून घ्यायचे आणि नंतर ही ना लाटून घ्यायची. तर तुम्हाला सांगतो ही चपाती लाटताना गोलच होते, कारण की आकार इकडं तिकडं आपल्याला फिरवायची काही गरज नसते. कारण की आपण गोळासुद्धा गोलच केला जातो आणि पोळीसुद्धा सुंदर गोल होते. सगळ्या चपात्या तुम्ही अशा पद्धतीने केल्या तरीसुद्धा चालतात, मऊ होतात खूप. कारण की ह्यामध्ये पीठसुद्धा भरपूर बसलं जातं, तेलसुद्धा भरपूर बसलं जातं. आणि आता आपण करूया तिसरी पद्धत. अगदी आपण पहिली पद्धत नाही तशाच पद्धतीने ही तिसरी पद्धत आहे. फक्त ही काय आहे, 3 आपण हे केले आहेत, पार्ट मारून घेतले आहेत. 3 ठिकाणी आपण हे करून घेतले, पॅच मारून घेतले आहेत आणि नंतर आपण ही चपाती करून घेतली आहे. आता आपण 4थी स्टेप बघूया. आता ही आहे ती आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये रेग्युलर होतेच. ही आहे आपली घडीची चपाती. ही घडीची चपाती करायला सगळ्यांनाच माहीत आहे कशा पद्धतीने केली जाते. आपण तेल लावतो, पीठ लावतो आणि सगळ्या घड्यांना चिटकवून ना बाजूला कोन करून घेतो. आता आपण जे ही चपाती करत आहोत ते आपल्या ज्या भगिनींना चपाती जमतच नाही त्या लोकांसाठी, पहिल्या चपाती शिकत आहेत ना त्यांच्यासाठी ही चपाती आहे. चांगला आडवं तिडवं ना आपण ना करून घ्यायचं आणि नंतर ना काटाचं ताट घ्यायचं आणि मारून घ्यायचं.
आणि ही आता चालू करूया 6वी चपाती. ज्यांना चपाती करायचा ते सुद्धा कंटाळ येत असेल ताट मारायचा, त्याने आपले छोटे छोटे फुलके करायचे आणि आपले फुलके करून गरमागरम भाजीवर खायचे. बघू शकता ह्यातली कुठली पद्धत तुम्ही वापरताय ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.